मोनालिसा भाग 10. मोनालिसा बोलते, ऋग्वेदकडे पाहत, काय बोललात तुम्ही? तुम्हाला हवंय बाळ? पण मला काय वाटतं हे विचारावंसं वाटलं नाही का तुम्हाला? तुम्हाला बाळ हवंय म्हणून मी या बाळाला जन्म द्यायचा का? तेही माझ्या मनात नसताना. मला नकोय बाळ, ती आता सरळ म्हटली त्याला. त्याच्या धारदार शब्दांनी समोरच्याची बोलती बंद करायचा तो. कमालीचा बिझनेसमॅन होता, पण आता साधारण मुलीला कसं समजवायचं हा एक कठीण प्रश्न होता त्याच्यासमोर. नेहमीचा त्याचा स्टेबल आणि खोल आवाज तिला बाळ नको हे ऐकून घशातच अडकल्यासारखा झाला. त्यातून त्याची अस्वस्थता कळत होती. तोंड उघडल्यावर चुकीचं काही बोलण्यापेक्षा तो काही न बोलता तिच्या समोरून निघून जातो. काही वेळांनी ऑफिसला जाण्यासाठी तयार होतो तो. तीही तयारच असते ऑफिसला जाण्यासाठी. आज कार ऋग्वेद स्वतः ड्राईव्ह करत होता. तिच्या काळजीपोटी आजपासून कार मी ड्राईव्ह करतो असं ऋग्वेदने ड्रायव्हरला सांगितलेलं. ती कारमध्ये पुढे त्याच्या बाजूच्या सीटवर बसलेली. कार चालू करून काहीच मिनिटे कार पुढे गेली असेल तर ती बोलते, कार थांबवा. त्याला काहीच कळत नाही ही कार थांबवा का बोलते म्हणून. ती पुन्हा कार थांबवा ना, तसं तो थांबवतो कार. ती पटकन कारमधून उतरून रस्त्याच्या बाजूलाच कुत्र्याचे छोटेसे पिल्लू ओरडत असतं त्याला मायेने उचलून जवळ घेते. त्याच्या डोक्यावरून हळूवार हात फिरवत असते. बहुतेक त्या पिल्लाला भूक लागली असेल म्हणूनच ते खूपच जास्त ओरडत होतं. ती बाजूच्या दुकानातून दूध बिस्किट घेऊन त्या छोट्याशा पिल्लाला खाऊ घालते. ऋग्वेद दुरूनच सर्व पाहत असतो. ती येते आता कारमध्ये बसण्यासाठी. समोरून येणाऱ्या मोनालिसाकडे तो पाहत शांत उभा असतो. 10 हत्तीचं बळ होतं त्याच्यात. हत्तीसारखाच बलवान होता तो. पण म्हणतात ना, एका बलशाली हत्तीच्या कानात शिरलेली एक मुंगी सुद्धा त्याचं जगणं मुश्किल करून टाकते. हत्तीने ठरवलं तरी मुंगीसोबत लढू शकतो का हत्ती? हतबल असतो तो मुंगीपुढे. हत्ती बलशाली आणि पराक्रमी प्राणी ओळखला जातो, पण मुंगीपुढे त्याचं काही चालत नाही. काय उपयोग मग त्या बलशाली आणि पराक्रमी होण्याचा? जो मुंगीसमोर हतबल असतो त्याचा आता तसं झालं होतं ऋग्वेदचं. त्याच्याकडे अमाप पैसा धनदौलत होती. त्या ताकदीच्या जोरावर त्याने मोनालिसावर जबरदस्ती केलेली. जबरदस्ती लग्न मंडपातून ओढून घेऊन आलेला तो त्याच्यासोबत तिला. तिच्या शरीरावर त्याने राज्य गाजवलेलं. पण मनाचं काय? तिचं मन जिंकलं होतं का त्याने एवढ्या दिवसात? नाही ना, ते नव्हतं त्याला अजून शक्य झालं. तिच्याशी बोलण्यासाठी आता त्याला हिंमत गोळा करावी लागत होती. ती त्याच्या समोरून येऊन कारमध्ये बसते. तो दुसऱ्या बाजूने येऊन ड्रायव्हिंग सीटवर बसून त्याने कार स्टार्ट केलेली. तो बोलतो, मोनालिसा, तुला खरंच आपलं बाळ नकोय का? ती त्याच्याकडे एक नजर रागाने पाहून काहीच न बोलता बाहेर पाहते. तो पुन्हा बोलतो, मोनालिसा, मी काय विचारतोय तुला खरंच आपलं बाळ नकोय का? तशी ती चिडून बोलते, माझ्या पोटात असलेलं बाळ आपलं कधी झालं? तुम्ही प्लीज दूर राहिलात माझ्यापासून तर बरं होईल. माझ्या पोटात बाळ असेल तर ते फक्त माझं असेल. तुमचा काय त्याच्याशी संबंध? त्याचं काय करायचं ते माझं मी बघेन. तसा ऋग्वेद पण थोडं चिडून बोलतो, तू एकटी नाही ठरवू शकत बाळाविषयी काही. मी म्हटलं ना, बाळ आपलं आहे तर ते आपलंच आहे. फ्रस्ट्रेट होऊन तिने तिचे डोळे गच्च बंद करून घेतले. ते पाहून तो मनातच बोलतो, कसं समजवायचं हिला? ते ऑफिसला पोहोचतात. मोनालिसा, त्याने तिला थोडं मोठ्यानेच आवाज दिला. तिने डोळे गच्च बंद करून घेतलेले म्हणून तिने थोडं दचकून डोळे उघडले आणि इकडे तिकडे पाहू लागली. तो बोलला, चल आपण ऑफिसला पोहोचलो आणि कार बाहेर पडला तो. मग ती सुद्धा उतरली. गुड मॉर्निंग सर अँड मॅडम, ऋग्वेदच्या सेक्रेटरीने विश केलं. ऋग्वेदने काहीच रिस्पॉन्स दिला नाही त्याला. पण मोनालिसा मात्र आश्चर्यचकित झालेली, कारण
त्याला विश करताना तिलाही सर्व ऑफिस स्टाफ विश करत होता. ऑफिसला जॉईन झाल्यापासून तिच्यासोबत पहिल्यांदाच हे होत होतं, म्हणून ती थोडं अवघडून गेली. आतापर्यंत तिने सर्वांना विश केलेलं, तिला नव्हतं कोणी विश केलं कधी, पण आज काही वेगळंच फील होत होतं तिला. ती मनातच, यांनी ऑफिसमध्ये मी यांची बायको आहे ते सांगितलं वाटतं. तो पुढे चालत होता आणि ती त्याच्या मागून. ती तिच्या जागेवर बसायला जाणार तर तो तिचा हात पकडतो आणि तिला त्याच्यासोबत त्याच्या केबिनमध्ये घेऊन जातो. केबिनमध्ये गेल्या गेल्या मंद आणि रिफ्रेशिंग असा सुगंध तिच्या नाकात दरवळला. त्याने तिच्यासाठी त्याच्या केबिनमध्येच टेबल खुर्ची सेटअप केलेलं. तू इथे बसायचं बोलतो तो तिला. तो सेटअप खूपच आकर्षक वाटला तिला. तिच्यासाठी खुर्ची त्याने आरामदायक आणि तिला कम्फर्टेबल असेल अशीच सेट केलेली. ती बोलते, हा सगळं सेटअप माझ्यासाठी? कशाला तुम्हाला डिस्टर्ब होईल माझ्यासोबत केबिन शेअर करून? जाते मी माझ्या जागेवर आणि ती वळते जाण्यासाठी. तो हात पकडतो तिचा. बोलतो, कुठे चाललीस? तुझी जागा इथेच आहे माझ्याजवळ. तशी ती त्याच्याकडे पाहून तिची नजर खाली करते. त्याच्या हातातून तिचा हात सोडवून खुर्चीवर जाऊन बसते. ती हळू आवाजात बोलते, बाहेर सर्वजण मला मॅडम बोलून विश करत होते. तुम्ही सांगितलं त्यांना मी तुमची वाईफ आहे ते? तो बोलतो, ऑफकोर्स, म्हणूनच कळलं त्यांना. आणि हो, माझ्या बायकोसोबत कोणी मिसबिहेव करेल त्यांना या कंपनीत जागा नाही. त्या गर्ल एम्प्लॉईनी तुला खूप त्रास दिला ना? त्यांना काढून टाकलं मी कामावरून. अहो, ती पटकन बोलून जाते. तसा तो तिला गोड स्माईल देतो तिच्याकडे पाहून. ती इकडे तिकडे नजर फिरवत बोलते, मी त्यांच्याबद्दल कोणतीच तक्रार नव्हती केली. मग तुम्हाला कसं कळलं? प्लीज त्यांना पुन्हा कामावर ठेवून घ्या ना. त्यांना जॉब नसेल तर फायनान्शियल खूप प्रॉब्लेम होतील त्यांना. बोलून ती कामाला लागते. तो तिच्यासमोरच त्यांना पुन्हा जॉईन करून घ्या असा रिसेप्शनिस्टला कॉल करून सांगतो. तिला हवंय तसं वागत होता तो. आता तो त्याच्या चेअरवर बसून काम करू लागतो. काही वेळांनी त्याचा सेक्रेटरी केबिनमध्ये येऊन त्याला मीटिंगसाठी सांगून निघून जातो. निघतो तो मीटिंगला जाण्यासाठी. जाता जाता घाईतच बोलतो, मोनालिसा, तुला आराम करावासा वाटला तर रूममध्ये जाऊन आराम कर. ती मनातच त्याच्या पाठी त्याच्याविषयी विचार करू लागलेली. यांनी माझ्यासोबत जबरदस्ती केली ती एक गोष्ट सोडली तर त्यानंतर त्यांचं वागणं खूप सरळ आहे. त्यांनी त्या दिवसानंतर मला कधीच दुखवलं नाही, कोणत्याच प्रकारे त्रास नाही दिला. उलट ते माझी काळजी घ्यायला लागले. मग ते असे का वागले माझ्यासोबत? भावासाठी कोणी इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागू शकतो का? एखादा माणूस इतक्या निर्लज्जपणाची पातळी गाठत असेल तर त्याला माणूस म्हणावं का? विचार करतच तिने आपल्या अश्रूंना पापण्या आडून रस्ता मोकळा करून दिला. पण आता तो बदलला होता खूप. तिच्यासोबत व्यवस्थित वागत होता तो. ऑफिसमध्ये त्यांनी दोघांनी लंच सोबत केला आज. भलेही दोघांनी जास्त गप्पा मारल्या नसल्या तरी. संध्याकाळी ऑफिसमधून घरी एकत्र आले दोघे. असेच काही दिवस जातात. तो तिची खूप काळजी घेत होता. तो त्याच्या वागण्याने तिचं मन जिंकत चाललेला. दिवसामागे दिवस भराभर कसे चाललेले ते कामाच्या व्यापात त्यांना कळत सुद्धा नव्हतं. ती चिडून बोललेली त्याला, माझ्या बाळाचं काय करायचं ते मी पाहून घेईन. माझं एकटीचं बाळ आहे, तुमचा या बाळाशी काही संबंध नाही म्हटलेली ती त्याला. पण त्यानंतर तिने त्याच्याकडे बाळाविषयी काहीच विषय काढला नाही. कुत्र्याच्या पिल्लाला प्रेमाने उचलून घेणारी ती स्वतःच्या बाळाला थोडी इजा पोचवणार होती. ऋग्वेद खूपच जपत होता तिला. ते पाहून ती त्याच्यात विरघळू लागलेली. शेवटी तिलाही भावभावना होताच. सजीव प्राणी होती ती. 3 महिने झाले तिच्या पोटातील बाळाला. तो एकदाच बोललेला तिच्याशी, मला आपलं बाळ हवंय. त्यानंतर त्याने बाळाचा विषय नव्हता काढला तिच्याकडे, पण तिची सावली बनून तो तिच्यासोबत सतत राहत होता.
सोनोग्राफी करून बाळ ठीक आहे हे कळल्यानंतर त्याने त्याच्या आईला सांगितलं मोनालिसा प्रेग्नेंट आहे ते सर्वच आनंदाने ऋग्वेद मेन्शनमध्ये येतात. आज ऋग्वेदचा भाऊ, त्याची बायको मानसी आणि ऋग्वेदचे आई वडील सगळेच. मोनालिसाला नव्हतं माहिती मानसी तिची जाव आहे ते. आज पहिल्यांदाच त्या समोरासमोर आलेल्या मोनालिसाला कळल्यावर तिला खूपच आनंद होतो. त्या दोघी कडकडून भेटतात एकमेकींना. मानसी बोलते, दी मी तुला किती मिस केलं. मोनालिसा बोलते, मानसी मी सुद्धा तुला मिस केलं. आई बाबांचं काय समजलं का. मोनालिसा मानसीला विचारते. नाही कधी, आई बाबा कुठे गेलेत काही कळलं नाही. मानसी बोलते, सारंगचं काय दी, तुझं त्याच्यावर खूप प्रेम होतं ना. मोनालिसा बोलते, त्याचा विषय नको काढूस, त्याने चीट केलंय मला. मानसीला सारंगविषयी ऐकून धक्का बसतो, पण ती बोलते, दी जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. बघ आपण पुन्हा एकाच घरात एकमेकींच्या जवळ आलो. आई बाबांचा शोध तर चालूच आहे. आज ना उद्या ते भेटतीलच आपल्याला. मला सांग, जिजू कसे वागतात तुझ्यासोबत दी. खूप प्रेम करत असतील ना दी तुझ्यावर ते. हो ना, सांग सांग दी, तू आहेसच इतकी सुंदर प्रेम करण्यासारखी. ऋग्वेदने मोनालिसासोबत काय केलं ते माहिती नव्हतं मानसीला. मोनालिसांनीही ठरवलं मानसीला काही नको सांगायला, कारण मोनालिसा ऋग्वेदवर प्रेम करू लागलेली. तिला आता स्वतःच्या नवऱ्याची इमेज खराब करायची नव्हती. ऋग्वेदच्या आईने तर मोनालिसाची दृष्ट काढून टाकलेली आल्या आल्या. प्रेग्नेन्सीमुळे तिच्या चेहऱ्यावर तेज आलेलं. माझ्या सुनेला बाहेरच्या कोणाचीच तसेच आमची सुद्धा नजर नको लागायला, बोलते ऋग्वेदची आई. दृष्ट काढताना आईचं प्रेम पाहून मोनालिसाच्या डोळ्यांच्या कडा पाण्याने काठोकाठ भरतात. आई बोलते, नाही बाळ, आता डोळ्यातून पाणी नाही काढायचं. आता फक्त खुश आणि प्रसन्न राहायचं. मग बाळ पण कसं हसरं गोजिरं निरोगी आणि प्रसन्न जन्माला येतं. ऋग्वेद माझ्या सुनेची काळजी घेतोच ना नीट. आई ऋग्वेदला विचारते. ऋग्वेद हो आई बोलतो. आई बोलते, हो त्यातच तुझं भलं आहे, नाहीतर मी तुझा चांगलाच कान पिळगटला असता. तसे सर्वजण मोठ्याने हसतात. ऋग्वेद बोलतो, आई सर्वांसमोर असं काय बोलते. मी काय लहान आहे का आता माझा कान पिळगटायला. आई बोलते, माझ्यासाठी तू किती मोठा झालास तरी तू लहानच आहेस. सर्वच एकमेकांसोबत प्रेमाने राहत होते, प्रेमाने गप्पा गोष्टी करत होते. मोनालिसा मनातच विचार करू लागते, मी एक अनाथ होते, पण मी आता अनाथ नाही. माझं छान सुंदर कुटुंब आहे. माझ्या कुटुंबात आई वडिलांसारखे माझे सासू सासरे आहेत. माझी बहीण मानसी माझी आता सख्खी जाऊ आहे. तिचे पती मला माझ्या भावासारखे आहेत. माझा नवरा ऋग्वेद तर त्यांच्यावर मी आता खूपच प्रेम करू लागले आहे. आमचं बाळ काही महिन्यांनी या जगात येईल. मी अनाथ म्हणून जगले, पण माझ्या बाळाला सर्वांचं प्रेम मिळेल. त्याच्या आई बाबांचं, काका काकीचं, आजी आजोबांचं, सर्वांचंच. खूप लकी असेल माझं आणि ऋग्वेदचं बाळ. तिला खूपच भरून येतं, रडायला येतं. एवढं सुख पाहून तिचे आनंदाश्रू डोळ्यातून गालावर येणारच असतात. तर ती उठून तिच्या रूममध्ये गॅलरीत जाऊन उभी राहते. तिने ग्रिलला पकडलेलं आणि तिचे अश्रू वाहू देत होती. ऋग्वेद पाहत होता तिला विचारात हरवलेलं. तिच्या मागोमाग तो उठून जातो. तिला गॅलरीत पाहून तिथे जाऊन तिच्या खांद्याला पकडून स्वतःकडे फिरवतो. तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून ऋग्वेद काळजीने बोलतो, काय झालं. ऋग्वेदला समोर पाहून ती त्याला प्रेमाने घट्ट मिठी मारते आणि रडतच बोलते, आय एम सॉरी. मी खूप त्रास दिला ना तुम्हाला. तुम्ही किती करताय माझ्यासाठी आणि मी मात्र एकच गोष्ट डोक्यात ठेवून तुमच्याशी तुटकपणे वागत आले आजपर्यंत. तरीही तुम्ही माझी काळजी घेणं आणि काळजी करणं सोडलं नाही. खरंच मनापासून सॉरी. तो बोलतो, मोनालिसा तू कशाला सॉरी बोलते. चूक तर माझ्याकडून घडली. मी अपराधी आहे तुझा. मी सॉरी बोलायला हवंय तुला. तशी ती त्याच्या तोंडावर हात ठेवते. पुन्हा असं नाही बोलायचं. तुमच्यामुळे माझ्यासारख्या अनाथ मुलीला प्रेम करणारी माणसं, एक छान कुटुंब मिळालं.
तो बोलतो, ठीक आहे, मी नाही बोलणार पुन्हा. पण तू स्वतःला अनाथ बोलणार नसशील तर. तशी ती त्याच्या मिठीतून नजर वर करून त्याच्याकडे पाहून गोड हसत नाहीमध्ये मान हलवते. तो तिच्या डोक्यावर ओठ टेकवून बोलतो, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मोनालिसा. ती बोलते, मीही तुमच्यावर खूप प्रेम करते. मोनालिसा बोलते, अहो, मला माझे आई वडील कोण होते हे देखील माहिती नाही, पण आपल्या बाळाला आपण दोघे मिळून खूप भरभरून प्रेम देऊ. हो मोनालिसा, आपल्या बाळाला मी काहीच कमी पडू देणार नाही. ती बोलते, माझा विश्वास आहे तुमच्यावर. तिच्या तोंडून तिचा त्याच्यावर विश्वास आहे हे ऐकून त्याचं मन हलकं होतं. दोघेजण आता एकमेकांच्या मिठीत असतात आणि एकमेकांची मिठी अनुभवत असतात. ऋग्वेद आणि मोनालिसा विचित्र पद्धतीने एकत्र आले होते, पण एकमेकांच्या सहवासाने त्यांच्यात प्रेम निर्माण झालं. तसेच दोघांमध्ये विश्वासही निर्माण झाला. ऋग्वेदने त्याच्या चांगुलपणांनी मोनालिसाचं मन जिंकलं. आता मोनालिसा स्वतः ऋग्वेदवर प्रेम करू लागलेली. तिने ऋग्वेदला माफ केलेलं. त्या दोघांना प्रेमाने आणखीन जवळ बांधून ठेवणारं त्यांच्यात तिसरी व्यक्ती म्हणजेच त्यांचं बाळ येणार होतं. इथून पुढे त्यांचा संसार चांगलाच फुलणार बहरणार होता. त्यात काही वादच नाही. तर मंडळी, अशा प्रकारे मोनालिसा ही कथा पूर्ण झाली, समाप्त. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.